झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. 3 मे 1913, एक तारीख ज्यानं नोंदवला एक इतिहास, एक तारीख ज्यानं दिला लाखो हातांना रोजगार, एक तारीख ज्यानं तमाम सर्वसामान्यांना सुपरस्टार बनण्याची एक उमेद दिली. होय, सिनेमाला आज बरोबर 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र हा सिनेमा 3 मे 1913 ला दाखवला गेला आणि तिथंच भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दमदार संवाद, श्रवणीय गाणी आणि जबरदस्त पटकथा यामुळे आज 100 वर्षानंतरही रुपेरी पडद्याची मोहिनी कायम आहे. गेल्या 100 वर्षात बदलत गेलेल्या सिनेमावरचा आहे आजचा प्राईम वॉच, पिक्चरची चित्रकथा. भारतीय चित्रपट म्हणजे जणू आपलं जीवनच आणि आपला श्वास म्हणजे चित्रपट. दादासाहेब फाळके या मराठी माणसानं 1913 साली राजा हरिश्चंद्र या चित्रपटाद्वारे रुपेरी पडदा उजळून टाकला. या प्रवासाला आता 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्षात चित्रपट म्हणजे फाळकेंचं नाही तर प्रत्येक सर्वसामान्यांचं स्वप्न झालंय आणि समोर दिसणारा रुपेरी पडदा म्हणजे आपलं आयुष्य बनलंय. अध्यात्म म्हणजे आपल्या भारतीय जीवनाचा पाया. आपल्या नसानसामध्ये वाहणारा धर्म म्हणजे आपल्या समाजाचा प्राणवायू. त्यामुळे राजा हरिश्चंद्रच्या रूपानं 1913 साली रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा उतरल्या ते आपल्या देवदेवता आणि आपली संस्कृती, आपली मूल्य, जीवननिष्ठा सगळं काही चित्रपटांद्वारे दिसायला लागलं. हजारो वर्षांची आपली परंपरा अनेक परकीय आक्रमणातून आपण जिवंत ठेवली आणि सुरुवातीच्या काळातल्या चित्रपटांद्वारे ती पडद्यावर आली. सुरुवातीला मूक असलेला चित्रपट पुढे बोलू चालू लागला आलमाराच्या रूपानं. 1931 मध्ये आलमारा रुपेरी पडद्यावर झळकला. त्यानंतर पुढे चित्रपट गाऊ लागला आणि चित्रपट म्हणजे जणू आपल्या मर्मबंध गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ. सुरुवातीला कृष्णधवल असलेला चित्रपट मग रंगीत बनला आणि भावभावनांचं इंद्रधनुष्यच आपल्या समोर खुलं झालं. तू अभी तक है हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. अरे बेटा, आपला समाज जसजसा बदलत गेला तसतसे आपले चित्रपटही बदलत गेले. समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात उमटत गेलं तसंच समाजाला दिशा देण्याचं कामही चित्रपटाने केलं. खुददार मोगलों की आबरू इतनी हल्की नहीं कि एक नाचीज लौंडी के बराबर तुल जाए. चित्रपटाने आपल्याला काय शिकवलं नाही? आईची माया, भावा बहिणीचं प्रेम, आयुष्यात येणाऱ्या संकटावर मात करण्याची जिद्द. जिस पर आप हुकूमत करें. तुम्हारे दिल पे हमारा कोई इख्तियार नहीं, लेकिन खुद तुम पर हमारा अधिकार जरूर है. आखिर तुम हमारी औलाद हो. असत्यावर सत्यानं, वाईटपणावर चांगुलपणानं केलेली मात, मानवी आयुष्याचं भावभावनांचं इंद्रधनुष्य. आपल्या आयुष्यातल्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती चित्रपटांमध्ये दिसल्या. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याला अखेर न्याय मिळतो हा विश्वास जागा ठेवला तो आपल्या चित्रपटांनी. सामने वो आदमी उस बेचारी लड़की की लाश लिए खड़ा है, पर इनको वो लाश दिखाई ना देती. लड़का 25,000 का है. चित्रपट संपायच्या आत खलनायकाचा अंत होत न्यायासाठी लढणारा विजयी होणारा नायक म्हणजे जणू आपणच होतो. चित्रपटांनी आपल्या जीवनातले हळवे क्षण टिपले. आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हिरकवणारं आपलं आयुष्य रुपेरी पडद्यावर साकारताना आपण रंगून गेलो. प्रेम करायला शिकवलं ते चित्रपटांनी. आयुष्यातल्या आनंदी क्षणी आपल्या ओठावर चित्रपटांमधील गाणी येतात. पुरती 100 वर्ष
चित्रपटानं आपल्या समाजातला चांगुलपणा जपला, स्त्री शक्तीची जाणीव करून दिली, स्त्रियांचा सन्मान करायला शिकवला. आपल्या परंपरेनं दिलेला स्त्री म्हणजे देवी हा संस्कार आधुनिक काळात जिवंत ठेवला तो आपल्या चित्रपटाने. मैंने तो हिसाब दिखाने को कहा था राजा. चलो उठाओ द्वारी, जो काम कर रहे हो करते नहीं, बंदूक उठाने चले हो. तू हिंदू बनेगा न मुसलमान. जाती व्यवस्थेच्या पलीकडे जात मानवतेवर प्रेम करायला शिकवलं ते रुपेरी पडद्यानंच. बनेगा. विजय, दीनानाथ, जॉन. काळ बदलला, समाज बदलला, पण चित्रपट म्हणजे आपलं जीवन हे समीकरण कायम राहिलं. माँ का नाम सुहासिनी चांद, गांव पांडवा. मेरे मन की गंगा. 3 मे 1913 ते 3 मे 2013 पर्यंत तब्बल 100 वर्ष. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राजा हरिश्चंद्रनं भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली आणि बघता बघता सिनेमानं सिने रसिकांच्या जीवनाचा एक भाग बनून गेला. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातल्या त्या सुपरस्टार कलावंतांनी प्रेक्षकांना स्वप्न वाटली ती मात्र रंगीत आणि मखमली. त्या काळी सिनेमाची गाणी, संवाद सिने रसिकांच्या ओठी रुळले आणि आजही त्या ओळी आपण गुणगुणतोय तो वैभवशाली वारसा जपत. आलमारा प्रदर्शित झाला आणि मुक्या असलेल्या भारतीय सिनेमाला वाचा आली. सिनेमातील संवाद हे सिने रसिकांच्या ओठी रुळण्यास सुरुवात झाली आणि आजही तो सिलसिला कायम आहे. प्रेक्षकांना भावणाऱ्या संवादावर थिएटरमध्ये हमखास शिट्या आणि टाळ्या पडणार. पुढच्या काळात काही अभिनेत्यांसाठी खास संवाद लिहिले जाऊ लागले. 40 ते 60 ही 2 दशकं म्हणजे भारतीय सिनेमाचं सुवर्णयुगच म्हणावं लागेल. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. देशप्रेमाबरोबरच सिनेमातून प्रेमकथाही पडद्यावर साकारल्या गेल्या. 1948 मध्ये आर.के. बॅनरची स्थापना झाली. आवारा, श्री 420 मधून कष्टकरी समाजाचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर उमटलं. अरे फुकटचा माल आहे का धंदा कसा चालायचा? घेणे का होएगा तर 2 आने का 3 लियो, नाही तर चालायला लागा बघा. ऐसा क्या करती सोच लीजिए ना, 3 आने के 2. नको, लेने का है तो 2 आने का 3 लियो, नहीं तो जाओ. तुम्हारी मर्जी, फिर सोच लो. 1957 साली गुरुदत्त यांचा प्यासा आला. बड़ा सुपर नवाज है घर आपका. नौकर चाकर भी शायरी करते हैं. गुरुदत्त यांनी प्यासामधून शहरी जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. लोग थे जिनके प्यार को प्यार मिला. याच काळात हिंदी सिनेमातील काही कलाकृतींची निर्मिती झाली. मेहबूब खान यांचा मदर इंडिया याच वर्षी रुपेरी पडद्यावर झळकला. हमने बैल बनकर जमीन गोड़ी है, अपने पसीने से खेत सींचे, भूखे पेट रहकर ये पसंद किया. या सिनेमानं भारतीय सिनेरसिकांच्या मनावर मोहिनी घातली होती. त्यावर्षी सर्वाधिक चाललेल्या सिनेमापैकी मदर इंडिया हा एक होता. मुझे हिसाब दिखाए. छोड़ो भी, अब क्या मेरी पायल पहनने की उम्र रही है? 1953 साली बिमल रॉय यांचा आशय पूर्ण 2 बिघा जमीन आला. 60च्या दशकाच्या सुरुवातीला के आसिफ यांचा मुघल आझम हा सिनेमा आला. अब फिर कहिए कि अनारकली मेरे काबिल नहीं. हम एक लाडली बेटे की शफीक बाप जरूर है, मगर हम शहंशाह के फर्ज को नजरअंदाज नहीं कर सकते. हम अपने बेटे के धड़कते हुए दिल के लिए हिंदुस्तान की तकदीर नहीं बदल सकते. तकदीरें बदल जाती हैं, जमाना बदल जाता है, मुल्कों की तारीख बदल जाती है, शहंशाह बदल जाते हैं. मुघल आझमचे संवाद तर सिने रसिकांच्या ओठावर रुळले होते. वो इंसान नहीं बदलता, मगर तुझे बदलना होगा. बॉलिवूडचा एव्हरग्रीन हिरो देव आनंद याचा वेगळा चाहता वर्ग होता. त्यांचं वेगळं स्टाईल स्टेटमेंट होतं. तसंच त्यांच्या संवादाची शैली काही वेगळीच होती. तो काळ राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, गुरुदत्त यांचा होता. ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकल आता है. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तरल प्रेम आणि निरागस भावनांना जिवंत केलं ते निर्जीव पडद्यानं. 60च्या दशकात राज कपूर, गुरुदत्त, देवानंद, दिलीप कुमार, राजकुमार यांचा दबदबा होता. या प्रत्येकाची संवादाची आपली वेगळी अशी शैली होती आणि या संवादाचे कडक डायलॉग झाले जेव्हा पडद्यावर आला बच्चन. 60च्या दशकात राज कपूर, राजकुमार, देवानंद, दिलीप कुमार या अभिनेत्यांचा दबदबा होता.
1960 साली राज कपूरचा संगम प्रदर्शित झाला. राज कपूर यांचा जसा एक चाहता वर्ग होता, तसाच अभिनेते राजकुमार यांचाही जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. त्यांच्या संवादाची खास अशी शैली होती. हाथ कट जाए तो खून निकल आता है. हिंदी सिनेसृष्टीवर राज कपूर, राजकुमार, देवानंद, दिलीप कुमार या अभिनेत्यांचा दबदबा होता. त्याच काळात पिळदार शरीरयष्टी असलेल्या धर्मेंद्रनं आपला ठसा उमटवला होता. और सबसे बहादुर जोकर हमारा प्यारा हंसता गाता राजू. रूप तेरा मस्ताना आणि याच वेळी राजेश खन्नाची रुपेरी पडद्यावर एंट्री झाली. कोई हमसे ना हो जाए. हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या रूपानं याच काळात उदयास आला. राजेश खन्ना म्हणजे जणू हिट सिनेमा हे समीकरणच बनलं होतं. हा सुपरस्टार तमाम महिला वर्गाच्या गळ्यातला ताईत बनला होता. राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होता. पण 70च्या दशकात चित्र हळूहळू बदलत गेलं, कारण याच काळात अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनची सिनेसृष्टीत एंट्री झाली. अमिताभ बच्चन एक प्रकारे सर्वसामान्यांचा आवाज बनला. अमिताभचा अभिनय आणि त्याची संवाद फेक सिनेरसिकांना प्रचंड भावली. जूते पॉलिश करवाते थे. हाँ, क्यों? मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता. ये हाथ, अमिताभच्या शोलेनं तर सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला. ये हाथ हमको दे ठाकुर. पुलिस तुम्हारा इंतजार कर रही है. सलीम जावेद आणि अमिताभ हा फॉर्म्युला सुपरहिट बनला होता. त्याचे चित्रपट एका पाठोपाठ एक असे हिट होत गेले. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. अमिताभच्या सिनेमातून तत्कालीन समाज व्यवस्थेचं प्रतिबिंब उमटलं आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. आणि याच काळात अमिताभ या 4 अक्षरांनी सिनेसृष्टी व्यापून गेली होती. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 80च्या दशकात मनातला असंतोष पडद्यावर आला तर 90च्या दशकात त्याच डोळ्यातल्या अंगाराची जागा घेतली मखमली प्रेम कहाण्यांनी. तीच कहाणी झी 24 तास, एक पाऊल पुढे.